आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक बी. जाजू यांनी परिमल हाऊसिंग फायनान्सच्या बाबतीत काही त्यांच्या कंप्लेंट्स आहेत, जाणून घेऊया काय विषय। साहेब, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, काय विषय आहे? विषय असा आहे की पिरामल हाऊसिंग फायनान्सने DHFL NBFCचं पूर्ण प्रोफाईल म्हणजे जवळपास 70,000 कोटीचं प्रोफाईल त्यांनी 30,000 कोटीमध्ये टेकओव्हर केलं। अच्छा, टेकओव्हर केल्यानंतर त्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी जे त्यांची बॉरोवर्स आहेत त्यांना इन्फॉर्म करणं की आतापासून आम्ही हे टेकओव्हर केलेलं आहे, यानंतर तुम्ही आम्हाला रिपोर्ट करा। मग ते EMI करा, सेटलमेंटसाठी करा, जे काही असं कोणतंही म्हणजे आम्हाला त्यांनी कोणत्याही बॉरोवरला इन्फॉर्म नाही केलं। आणि ऑल ऑफ सडन 16 मार्च 2022 रोजी माझ्या घराचा ताबा घेतला आणि तो ताबा पूर्णतः बेकायदेशीर होता। मग त्याच्याविरोधात मी DRT कोर्ट संभाजीनगरमध्ये गेलो आणि तिथं संभाजीनगर कोर्टाने मला न्याय दिला। त्यांना सांगितलं की तुम्ही बेकायदेशीरपणे हे जो ताबा घेतला तो त्यांना परत करा। मात्र त्यानंतर ते अपीलमध्ये DRT कोर्ट मुंबईमध्ये गेले, तिथूनही त्यांना हरकत करावी लागली आणि DRT कोर्ट मुंबईने परत तो खटला संभाजीनगरमध्ये पाठवला आणि मला न्याय मिळाला, त्यांना पोझिशन द्यावं लागलं। मात्र या दरम्यान मला जे काही 10 कोटीची रक्कम SBI बँकेवर अवेलेबल होती, ज्याच्या माध्यमाने मी त्यांचे लोन क्लोज करू शकलो असतो, माझ्या व्यवसायामध्ये त्याचा फार चांगला उपयोग करू शकलो असतो, डेव्हलपमेंट करू शकलो असतो, तो सगळं माझं नुकसान तब्बल 50 कोटीच्या घरात गेलेलं आहे। तर ते डॅमेज, ते कम्पेन्सेशन मी पिरामल हाऊसिंग फायनान्सकडून मागत आहे आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद किंवा त्यासाठी मी तुमच्या माध्यमाने ही मेसेज। साहेब, आपण पिरामिल बँकेला डायरेक्ट माफिया म्हणताय, कसं शक्य? हे माफियागिरीच झाली ना, कारण एक प्रकारे दादागिरी, माफियागिरी किंवा काय म्हणतात याला की स्वतःचं चालवणारी गोष्ट झाली किंवा ते बँकच नाहीत। कारण एक बँक असते ती फार म्हणजे सामंजस्याने आपल्या कस्टमरला, आपल्या बॉरोवरला हँडल करत असते। त्यांनी तशा प्रकारचं कोणतंच आमच्याशी कम्युनिकेशन केलं नाही, कोणत्याही प्रकारचं रिलीफ आम्हाला दिलं नाही। शेवटी आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं, त्यांच्याविरोधात आम्हाला फाईट करावी लागली। तर शेवटी ही माफियागिरी झाली। माफियाच्या विरोधातच आज माणूस हा न्याय मागायला जातो। आपण ICICI होम फायनान्स विरुद्धही 5 कोटीचा दावा दाखवतो। हां, तो मुद्दा थोडासा वेगळा आहे। त्याच्यामध्ये मी बॉरोवर नाही, त्याच्यामध्ये मी त्यांच्या बॉरोवरला सेल केली माझी प्रॉपर्टी आहे। माझे 2 बंगले होते, मी त्यांच्या एका बॉरोवरला सेल केले। त्यांनी त्याला 1,91,00,000 सँक्शन दिलेलं 2 प्रॉपर्टी होती। त्याच्यामध्ये अर्धेच पैसे 95,50,000 मला आले, दुसरे नाही आले आणि दोन्ही प्रॉपर्टीचे पेपर्स मी त्यांना दिलेत। 2016ची गोष्ट। तिथून आजपर्यंत गेल्या 9 ते 10 वर्षापासून मी त्यांना वारंवार विनवणी करत आहे की मी तुम्हाला 2 प्रॉपर्टीचे पेपर्स दिलेले आहेत, तुमचे अर्धे पैसे मला आलेत, तर तेव्हा तुम्ही एक प्रॉपर्टी घ्या आणि दुसरी प्रॉपर्टी रिलीज करा। मात्र ते करत नाही, तर तेव्हा त्यांच्याकडेही माझं डॅमेज क्लेम आहे आणि 5 कोटीची रिकव्हरी माझी ICICI होम फायनान्सकडे आहे। त्यासाठी मी त्यांच्या विरोधातही कोर्टामध्ये दाद मागत आहे। दोन्ही याच्या बाबतीत आपण कोर्टात जात आहेत का जाणार आहात? नाही, आम्ही जात आहोत। आम्ही ऑलरेडी त्याची प्रोसिडिंग पूर्ण केलेली आहे। इनफॅक्ट ऑलरेडी DRT आणि DRT कोर्टातून आम्ही पिरामल हाऊसिंगच्या विरोधात केस जिंकलेलो आहोत। क्रिमिनल पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही कमिशनर साहेबांना ICICIच्या विरोधात कंप्लेंट दिलेली आहे। हे सगळे कागदपत्र प्रॉपरली हे करून आम्ही त्याच्यामध्ये जात आहोत कोर्टामध्ये। धन्यवाद सर। थँक्यू।